नमस्ते भारत, मैं सोहन किसान अभी है महाराष्ट्र में सतारा फार्मर है। यहाँ पर बीके का पौधा लगा हुआ है। किसान पाठशाला को सीखने के लिए फार्मर बहुत तैयार है। ज़रूरत है किसान पाठशाला की। साथ में किरण भैया है, गाइडलाइन कर रहे हैं। यहाँ पर 7x7 लगा हुआ है, डबल ड्रिप। याच्या आधी किती वेळा लागवड झाली? नाही, 2 वर्ष. नमस्ते भैया। नमस्ते। अभी हम हैं महाराष्ट्र में, सातारा ज़िले में। और मज़े की बात आपको बताता हूँ इस प्लॉट की, जो अपने नया कंसेप्ट निकाला है 7x7 डबल ड्रिप का। इसी कंसेप्ट का महाराष्ट्र में ये शायद पहला ही प्लॉट है। अच्छा, हमारे डॉक्टर साहब है। नमस्कार डॉक्टर साहब, थोड़ा आपका परिचय करवा दो यहाँ पर। मैं डॉक्टर सुहास पाटिल सुरली गांव में हूँ। रहमतपुर के नज़दीक कोरेगांव तहसील में, यानी सातारा महाराष्ट्र स्टेट में है। ये मैंने 4.5 एकड़ केली लगाया, बीके बनाना प्लस लगाया। 7x7 नाली 14 फुट पे रखा है और पाली करीबन 10.5 फुट। प्लांटेशन डेट क्या है? 22 अप्रैल 22 अप्रैल 25। अभी मतलब 2 महीने के करीब हो गए। दो महीने के, यस एग्जैक्टली टुडे 22 है। हाँ, यस। ये 2 महीना बराबर स्टार्टिंग हुआ था, पर पूरा हुआ 5 दिन लगा हमको लगाने में। और वो लगाया। हाँ, क्या पर प्लांट की संख्या कितनी है? करीबन 901 एकड़ में बैठते हैं। अच्छा, हाँ, 4.5 एकड़ है ना? 4.5 एकड़ है। दिखाइए आप जरा ये जो पैटर्न है अपना 7x7 का। तो यहाँ पर किस तरह की नाली करते, किस तरह का बेड बनाते, ये पूरा का पूरा 100% डॉक्टर साहब ने यहाँ पर फॉलो किया है। आप जरा दिखाइए सिस्टम। ये बेड है, ये नाली, यानी 14 फीट पे नाली की हुई है। बिल्कुल, मतलब ये बेड जो है ना, ये पूरा बड़ा बेड है। बड़ा है। जो पारंपरिक तरीके से बनाते हैं सिंगल बेड, 2 से 2.5 फीट का चौड़ा, और उसमें डबल ड्रिप लेते हैं। डॉक्टर साहब, बऱ्याच वेळा काय करतात की आपल्याकडे जो पॅटर्न आहे सोलापूरला तुम्ही बघितलं असेल, सिंगल ड्रिप 7x5 मी बघून आलोय। आणि डबल ड्रिप जर असतो 7x5 ला, तर ते सिंगल बेड बनवतात। यस, आणि झाड असं मध्ये असतं त्याच्यामध्ये। बरोबर। त्याच्यामुळे काय होतं की याला जे ग्रोथ असते ना डेव्हलपमेंटसाठी, ते आपण लिमिट करून देतो। हे आता भरपूर मिळाले, भरपूर मिळाले, 70% मिळाले। हा, 80% झालाय। आता ऍक्च्युली हा जो बेड आहे मोठा, हे याच्या मुळ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि आपल्याला चारणे पेरण्यासाठी ही नाली असते। पण आता सगळेजण ह्याच्यावरच चालतात, ड्राय। आता ठीक आहे, आता मुळे त्याचे वाढल्या नाहीये। ज्यावेळी मुळ्या वाढतील, त्याची पानाची साईज वाढली, त्यावेळी आपोआप लोक इकडनं चालतील। आणि झिगझॅग पद्धत आहे, झिगझैग पद्धति 7x7 पर झिगझैग पद्धति। नाली अच्छी है, ऊंडी है, तो बेड के हिसाब से जो स्ट्रक्चर है, मिट्टी का स्ट्रक्चर है, काली मिट्टी है, तो यहाँ पर गहरी चाहिए थी ना, चाहिए थी। उस हिसाब से 100% सही बनाई। सन लगा हुआ था मुझे इसमें। बताइए, अभी जितना प्लांटेशन किया आपने, कितना यहाँ पर डंप हुआ पौधा, कितना? यार 4000 आए, सबके सब आए। यानी वो मैंने सनहेम लगाया था, तो बीच में मैंने मका लगाया, दिखाई देता है यार थोड़ा, और उसी तरह किया। सब कुछ तुमने जैसे प्लान किया वैसे। और मेरा वो आदमी है, वो सब कुछ देखता है मेरा। मुझे वक्त नहीं मिलता है, तो ये आके कुछ तो कर सिर्फ सुन लेता है मेरे क्या क्या करने, तो फॉलो करता है।
सन लगा हुआ था यहाँ पर, हाँ ये सन लगा हुआ था यहाँ पर, और काट पूरा दिया है गर्मी अभी। का प्लांटेशन था। पूरा गर्मी का था। अप्रैल मतलब पूरा हाई टेम्परेचर, उसी टाइम ये सन लगाया था। बीच में मक्का भी लगाया है, निकाल दिया, मक्का लगा हुआ कुछ। सन अभी काटा आपने। ओके, उस टाइम बाहर का टेम्परेचर 42 था अच्छा, और ह्यूमिडिटी 23 था। हाँ, तो और वही मैं अंदर? थर्मोमीटर लेके अंदर लेके गया, हाँ। तो अंदर का टेम्परेचर 32-33 था और 63 ह्यूमिडिटी था। हाँ। यानी इतना फर्क था। तो ये प्लांट बच गए ये मेथड से, ये सनएम और मक्का का। नहीं, एक्चुअली वो कंसेप्ट ही हुआ क्लाइमेट कंट्रोल। देखिए यही पौधा अगर आप इतनी कड़ी धूप में नहीं, जनरली छोड़ दोगे, नहीं, जितने मैंने सुने हैं ना सबके 50% पौधे गए। डंप होते हैं। तो उन्होंने ये देख के हमने ऐसा किया हो तो अच्छा। और दूसरा कि हमने नेपियर घास भी लगाया, पर बहुत जगह नहीं आया, पर वो तुम्हारा मेथड है वो इसके लिए हीट के लिए और चिल के लिए, वो रोकने के लिए। तुम्ही सगळं जे केळी लागवड केली आहे का? नाही, हे सगळे त्यांना लावणार आहेत। अच्छा, तर लावणार. म्हणजे आम्ही बलराम म्हणजे आपले साहेब स्वामी साहेब त्यांना आम्ही बोलवतो इथं लेक्चरसाठी, म्हणजे वी आर विशिंग थ्रू यू दैट ही कम्स इन, म्हणजे वो आके इधर लेक्चर सबको दे। एंड सब जन तंग आ गए गन्ने से, क्योंकि गन्ना इतना पैसा नहीं देता है और खर्चा बढ़ दूसरा ये जो आपका पूरा गन्ने का बेल्ट है, गन्ने का ये एक है गन्ना, मक्का और कपास, ये 3 फसल ऐसी है कि मिट्टी में बहुत न्यूट्रिशन खींचते हैं। तो आप जितने साल से गन्ना कर रहे हैं तो आपकी मिट्टी में जो कस था, वो सब जो निकाल दिया। सुपीकता थी पहले, वो तो अभी बहुत कम हो गई, इसलिए वो कम प्रोडक्शन का रेशो जो है डाउन होता है। और केला, पपीता और मिर्च 3 फसल ऐसी है वो जितना वो उठाती है उतना वो नीचे रिटर्न कर देती है। वेरी नाइस। तो केले के बाद में जो भी आप फसल लोगे, मतलब 3 साल अगर आपने केला रखा और उसके बाद गन्ना लिया, तो बिना खाद फर्टिलाइजर का आप गन्ना 50 अच्छा, ये मेरे सब किसान लोग आए, एक मिनट, हाँ, ये कितने साल ले सकेंगे हम? अभी ये ग्राफ अगर है आपका, है ना, तो एक आपका अभी जो आपका पूरा हार्वेस्टिंग पे आएगा तो आपसे कम से कम 40 से 50 इंच का आपका तना रहेगा। अच्छा, मतलब ये हुआ आपका 1 फीट इधर 1 फीट उधर, है ना। तो ये आप अगर करते हो तो कितना 7 फीट का ग्राफ, 7 फीट। तो 1 फीट अगर इधर खसकता है तो कितने तो निकाल 7 से 8 आप ले सकते हैं। कटिंग ले सकते अच्छा। 7 से 8 कटिंग ले सकते हैं। दूसरा कि साल में कितनी बार अपन वो पील बाग रख सकते हैं उसको, ये पील बाल बोलते हैं, नहीं तो मराठी में कोड़वा बोलते हैं, नहीं तो पिल्लू बोलते हैं, हाँ? तो कितनी बार ले ये अपन जितना हमारा साइंस ऐसा है कि इसका अगर 5 महीने के बाद 25 इंच का तना हुआ तो आप सेकंड बच्चा रख सकते हैं। और वो अगले साल फसल कितनी बार आती है, 2 साल में कितनी बार? अभी ये आपका 5 महीने का हुआ, 5 महीने पे 25 इंच कितने आ गई आपकी, तो बच्चा रख दिया। अच्छा, ये कटिंग होगा आपके क्लाइमेट के हिसाब से 11 महीने में कटिंग। ये जिस दिन कटेगा पहला वाला, तब तक आपका ही बच्चा 5-6 महीने का 6 महीने का हो जाएगा, है ना। तो अगले 5 महीने में 5-6 महीने में अगेन कटिंग, नेक्स्ट कटिंग, और वो तीसरा बच्चा भी आ और जाएगा। जिस दिन वो पहला कटा तो उससे 5 उससे 3 आपका तीसरा तीसरा रखना, ग्रैंड मदर, मदर और डॉटर, फादर, ग्रैंड फादर, फादर, ये कितने? होता. हाँ, 3 पिढी. लक्षात आलं का तुमच्या की 3 पिढी घेता येतील? हा ग्राफ असेल तर. आणि तुम्ही जर पारंपरिक 5x5 त्याच्यामध्ये काहीच पॉसिबल नाही. तुमचं पहिलं पूर्ण कटून द्यावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही खोडवा ठेवू शकता. म्हणजे ग्राफ असं ठेवायला पाहिजे, एवढा लांब लांब ठेवायचं. लांब जेवढं लांब ठेवलं तेवढं तुम्ही येस, जनरेशन वाढवतात. ओके ओके. म्हणजे दुसरंच म्हणजे एवरीबडी इज आस्किंग, म्हणजे सब जन पूछ रहे हैं कि मार्केटिंग का क्या? देखो, मार्केटिंग का ऐसा इशू है, आपके सातारे में अगर केला नहीं हो रहा है, फिर भी तो यहाँ केला आ रहा है, आप लोग खा रहे हैं, हर ठेले पे केला बेच रहा है, कहाँ से आ रहा है? कहीं ना कहीं से तो आ रहा है. अगर यही पे प्रोडक्शन हुआ तो खाने वाले नहीं खाएंगे नहीं. वो नहीं, पका हुआ तो वहाँ से नहीं आ रहा होगा ना, पके तो यहीं रहा होगा मार्केट में, कच्चा आ रहा है वहाँ से. आपके सातारा में कोल्ड स्टोरेज हो गए तो वहाँ से वो माल यहाँ ला रहा है, या सोलापुर से आ रहा है, या अपना औरंगाबाद, वहाँ से जलगांव से आ रहा है, 3 जगह से आ रहा है. सोलापुर से भी आया तो कम से 100-150 किलोमीटर यहाँ पे ट्रांसपोर्टेशन. उसका रेट ज़्यादा नहीं रहता है, ज़्यादा नहीं रहता. 10 रुपये, 15 रुपये, 12 रुपये पर केजी. पण
मैंने सुना 20-30 रुपए पर केजी होता है, वो एक्सपोर्ट क्वालिटी। एक्सपोर्ट क्वालिटी। वो फ्रूट केयर किया तो वो हो जाएगा। अभी देखो एक्सपोर्ट का ऐसा है, जितना भारत में प्रोडक्शन हो रहा है 8 से 10% नहीं एक्सपोर्ट हो रहा है ना। यस। और एक्सपोर्ट की चांसेस है कि हम 30% तक बढ़ा सकते बाप रे, हैं, लेकिन उस क्वालिटी का उस हिसाब से माल, क्योंकि कंजप्शन इंडिया में बहुत आहे. मुझे आपल्या गॅरंटी भारतात एवढे किडी खपते की एक्सपोर्टला माल तेवढा कमी बसतो आणि 30% जर वाढवलं, आता 8 ते 10% एक्सपोर्ट होत आहे फक्त, जर आपण 30% नेलं तर किती किडी आपल्याला लावावं लागेल आणि किती क्वालिटी द्यावं लागेल. किरण सर, मुझे गारंटी ये सब जिंजर यानी क्या बोलते हैं अदरक उगाने वाले, ये देखो ये किंग है इधर का, हाँ तो ये लोग इसमें आएंगे ना, ये क्वालिटी निकाल के ही देंगे आपको, क्योंकि उसमें मेहनत ज्यादा है. अगर अदरक हल्दी आप कर रहे हो तो ये अपना अंगूर कर रहे हो तो केले को आसानी से सक्सेस कर देगा. ये आराम से करेगा, आराम से करेगा. व्यापारी भी आएंगे ना, फिर बड़ी क्वांटिटी हो जाएगी तो डब्बा बड़ा होगा तो और ये क्वालिटी देख के तो कोई क्वालिटी देख के कोई भी व्यापारी आएंगे. आएंगे ना. थैंक यू. ये क्या है, जितना आप स्पेस दोगे ना उतनी कीपिंग क्वालिटी आएगी. एक्सपोर्टचा मेन रूल काय आहे, तुमची टिकाऊ क्षमता पाहिजे. कलर, शाईन, चव हा तो वेगळा भाग आहे. एवढ्या केड्यामध्ये आता याला जर 12 इंचचा केडा काढला आपण आणि एक खालचं जे केड आहे ते छोटं राहिलं, दोघांच्या टेस्ट मध्ये काय फरक येणार आहे? काय येणार आहे? टेस्ट एकच नसणार, टेस्ट एकच असणार आहे ना, फक्त न्यूट्रिशन आपण साईज त्याच्यामध्ये जास्त आहे म्हणून. बाकी जो डीएनए आहे, जी टेस्ट आहे ते सेम येणार. म्हणजे कलर, शायनिंग हा वेगळा क्वालिटी किती आहे त्याच्यावर एक्सपोर्ट टिकतो, कारण तेवढा तो टिकायला पाहिजे. तुमचा कलर चांगला आहे, लांबी गोलाई सगळं चांगली आहे आणि 5 दिवस मुंबईला जाईल, दिल्लीला येईल, तोपर्यंत ते टिकून जाईल किंवा खराब होऊन जाईल. ते पुढे कुठे वाढवणार? बरोबर. टिकाऊ क्षमता, तर टिकाऊ क्षमता त्याच्यावर येते जेवढा तुम्ही ग्राफ द्याल त्याला. खालचं पान तुम्ही बंच लागला त्याच्या खाली किती पानं हिरवं असतात, म्हणजे जर तुम्ही 7 ते 8 पाण्या ठेवल्या, 10 पाण्या ठेवल्या तर कमीत कमी 10 पानं तुमची हिरवे पाहिजे. बरं, 10 ते 12 पानं, तर ती ह्या ग्राफ मध्ये येतात. दुसरं, आपण कीटकनाशक वापरतो, बुरशीनाशक, तर मी इंसेक्टिसाइड इस्तेमाल करते, नहीं तो फंगिसाइड इस्तेमाल करते. उसके बजाय अपन वीएम स्प्रे करके इस्तेमाल करें. इसके बारे में ये सब लोगों को बताओ. वीएम स्प्रे ऐसा संशोधन है जिसमें हम पूरा खर्चा बचा सकते हैं. स्प्रे आपण सगळ्या पिकांवर घेतो है ना, कुठलेही पीक असो. केळीवर कमी लागतात त्या मानाने, पण बाकी सगळ्या पिकांवर स्प्रे घेतो. तर मातीचा स्प्रे अशी कन्सेप्ट आहे की तुम्ही जे न्यूट्रिशन मातीमध्येच असतात सगळं. आपण युरिया, DAP हे फक्त आपल्याला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे म्हणून आपण देतो. बाकी आधी युरिया, DAP न देताही पिकं होत होते, का तर मातीमध्ये न्यूट्रिशन होते. तर त्या मातीचा जेव्हा आपण स्प्रे करतो त्यावेळी 2 फायदे होतात. एक तर पानांवर मातीचा एक हलका असा लेअर येते, त्याच्यामुळे काय की पांढरी माशी असेल, आपला मावा, तुळतुडा असेल, ते खाऊ नाही शकत, त्यांचा जीव एवढा असतो आणि ती मातीची चादर तेवढी असते. जसं आपण कपडे घातलेले आपलं प्रोटेक्शन होतं, तसं त्या पानाचं पूर्ण प्रोटेक्शन होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये असतो वायसोनोमेटा, जे आपण सुक्रोज टाकतो त्याच्यामध्ये काय की कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं, फोटोसिंथेसिसमध्ये ते ॲक्टिव्ह होतं. पण साधं गुळ आणि गोमूत्र वापरलं तर वायसिनोमेटाच्या ऐवजी चालू, तो त्याला ऑप्शन आहे. म्हणजे मिळालं नाही. आता समजा तो ऑप्शन तुमचं पार्सल अजून आलं नाही माझं वायसिनोमेटा. ऍक्च्युली मी आज सकाळी गुळ, ऊसाचा रस वाढवून त्याच्यापासून तयार झाला. मी आज गुळ आणि गोमूत्र वापरलंय, पार्सल आज आलंय, पण ते वापरलं. तर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, नेक्स्ट क्वेश्चन, की वायसिनोमेटा मारला, हे मिट्टी का स्प्रे मारला आणि 6 तासांनी पाऊस पडला, 4 तासाने जरी आला तरी काम करून जाईल. म्हणजे आज सकाळी आम्ही मारलेलं आहे 4 तास. हे तुम्हाला दिसतंय ना, हे मिट्टी का स्प्रे दिसतंय का, हे मातीचा स्प्रे आहे. बरेच फोटो व्हिडिओ पाठवलेत किती घ्यायचं काय? नाही 20 किलो. तुम्हाला सांगतो, बांधावरची एक बांधावर JCBनी 5 फूट खड्डा खणायचा. वरचा लेअर असतो तो आपले हे मायक्रोब्स म्हणजे जीवाणू, हा. तर हा वरचा लेअर असतो NPK आणि सगळ्यात खालचा असतो मायक्रो न्यूट्रिएंट, जे पाहिजे आपल्याला. वरनं माती खालपर्यंत घ्यायचं, हा 20 किलो. 20 किलो माती घ्यायचं, काय बॅरलमध्ये घ्यायचं, त्यात टाकायचं, पाणी टाकायचं आणि ह्यांचं वायसिनोमॅटर टाकायचं आणि ती वर खाली काठीने हलवायचं. 2 दिवस ठेवायचं. 24 तास सुद्धा चालतं, तुमची गडबड असते.
आणि 38-36 तासामध्ये, आणि ते पण गाळायची ती माती आणि ते स्प्रे मारायचं. माझं म्हणणं आहे की तुम्ही आल्याला सुद्धा वापरून बघा, तुमची कसते येईल. पण मला एक सांगा, की बुरशी कोण कॅरी करतं? हे मायक्रोब्सच कॅरी करतात. तर हवेतले सुद्धा हे ह्याच्यावर बसणार नाही तर ह्याच्यावर कशाला येणार ते? आलं का लक्षात? आणि ह्या वर्षी मी आंब्यावर प्रयोग केला. दरवर्षी मी कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक वापरायचो, पण ह्या वर्षी मी फक्त मिट्टी का स्प्रे वापरला. एकही आंबा खराब हातनं लागला नाही. का? तर माशी बसलीच नाही. मग त्याच्यावर अंडे घातले नाहीत. मग अंडे नाही घातले, ते आत जाऊन बसतं. वातावरण बदललं की अंडे फुलायला लागतात आतनं काळे डबे. एक सुद्धा आंबा तसं झालं नाही. पिकला तर डायरेक्ट ओव्हरराईप झालेला तो खराब झाला, म्हणजे जास्त पिकलेला तो खराब झाला. नाहीतर बाकीचे सगळे आंबे, 900 आंबे होते. मी ह्यांना फोटोज पण पाठवले. ते BM स्प्रे हे एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे, सगळ्या पिकावर वापरून बघा. म्हणजे तुमच्या आल्यावर सुद्धा वापरून बघा. मिट्टी का स्प्रे तुम्हाला फुकट माती आहे. फक्त तुमचं स्प्रे मारणार 50 रुपये घेणार तो एका ह्याचं. नाही तर तुम्ही जरी मारलं ते आपल्याला हानिकारक नाही. असंही आपण कुठलंही औषध घेतलं तर 1000-2000 रुपये पडतं, पण त्याचं हानिकारक किती आहे? हानिकारक आहे. आणि दिस इज म्हणजे त्यात हानिकारक नाही. म्हणजे तुम्हाला NPK मिळते, मायक्रोन्यूट्रिएंट मिळते, मातीचा थर मिळतोय जिथं किडे आणि बुरशी काही येत नाही. तर हे वापरायला सुरू करा. तुम्ही येऊन माझं इथनं घेऊन जावा. ते मिट्टी का स्प्रे तयार घेतलेलं वापरा. मध्ये तयार करा. म्हणजे तुमचं जे शेत आहे, कुठलंही पीक असेल ना, इकडचं सोडून द्या, इकडचं सोडून द्या, मधला एक बेल्ट करून घ्या, तुम्हाला रिझल्ट दिसेल. ट्रायलसाठी पूर्ण शेतावर गेला तर लवकर फरक समजेल. तुम्हाला बांधावर म्हणजे जिथं कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक वापरलेलं नाही तिथली माती घ्यायची. आणि जी JCB वाला चालवतं त्याला मला खड्डा खांदून दिला जाता त्याच्यावर कव्हर करून ठेवायचं आणि ती माती वापरायची वारंवार. म्हणजे ते तुमचं कीटकनाशकाचं दुसरं जेव्हा स्प्रे करायचं ते माती काढायची. सर माझा अभ्यास झाला की बरोबर? म्हणजे मी नाही माणसाचा शरीराचा अभ्यास करणार हे तर ठीक आहे. नहीं, बिकॉज फर्स्ट टाइम दूसरे ने बताया, उसी तरह से मैं कर रहा था. तो मैं बोला मैं इतना पढ़ लिखा हूँ, व्हाई नॉट दिस टाइम स्टडी द थिंग और फिर करूँ. तो अपने स्वामी साहब का इतना मुझे अच्छा लगा कि आई हैव सीन सो मेनी वीडियोज ऑफ अदर पीपल, पण इनका आई ट्रू नेचर आणि येस वो नहीं यानी इट वाज कन्विंसिंग. ये इस्तेमाल करो, ये फर्टिलाइजर इस्तेमाल करो, नहीं जरूरत ही नहीं. बघा तुम्हाला दिसते. पण ये क्या है? ये होल किसके लिए? अडी नाही घातली, पण ती जाईल का? ते असं मका होता ना इथे. मका होता. मक्यावरची जी अडी ती याच्यावर या अडीचा काही एवढा नया सही है ना उसका, नया पत्ता सही आलं. आता ती 20 किलो माती नवीन पाना केली. हा, गाळायची आणि पंपात वापरायची. पाण्यात वापरायची परत माती नाही डायरेक्ट पंपाला. पाणी तुमच्याकडे तेच पंपामध्ये टाकताना 2 वेळा फक्त काढून घ्यायचं. मोठे कण जे आहेत ते निघून जातात. आणि पंप बंद झाला ना, 4-5 नॉझल ठेवायचे. 2 रुपयाला एक नॉझल आहे. 2 वेळा जर गाडलं ना तर पंपामध्ये सहज स्प्रे होतो. मी आय गिव्ह लाईक दिस ओनली. नॉझल बदलायचं, 4-5 नॉझल ठेवायचे आणि त्यांना बदलायला लावायची. अलग लक्षात येईल, म्हणजे जास्त माती बसेल त्याच्यावर. 101% माझ्याकडे तयार आहे, घेऊन जावा. त्याच्यात ते ह्यांचं औषध मिक्स करायचं, ते काय नाव सांगितलं? वायसिनोमॅटा. मी सांगितलं ना, गुळ आणि गोमूत्र आहे. वापरायचं बॅलरला. जितकं लिटर पाणी तेवढं ग्राम होतं. 100 लिटर पाण्याला 100 ग्राम, 200 लिटर पाण्याला 200 ग्राम. त्यात काय सुक्रोज म्हणजे जसं माणसाला एनर्जीसाठी, क्विक एनर्जीसाठी ग्लुकोज लागतं, तसं वनस्पतीला सुक्रोज लागतं. सुक्रोज म्हणजे गुळ. गुळामध्ये आणि साखरेमध्ये कसं सुक्रोज, लॅक्टोज, फ्रुक्टोज सगळे असतात त्याच्यामध्ये. फक्त सुक्रोज त्याच्यात वेगळं आहे चालू आहे. प्लॉट खूप मस्त बनवला. थँक्यू आर्य. आवाज म्हणजे 7x7 का है, डबल ड्रिप का. प्लॉट खूपच छान आहे. महाराष्ट्र में पहली बार लगा हुआ है, सतारा में. किसान पाठशाला गाइडलाइंस है 70-30.
ये बेट, ये नाली। मज़ेदार पौधा सेट होगा, मज़ेदार। फार्मर है, सीख रहे हैं। पण कमी सायकलचं म्हणजे लॅबोरेटरीमध्ये सायकल्स असतात. चार साईड. 4 सायकलचे आणि नाही इथं नको विचारायला ह्यांच्या याच्यावर. हा किती 23 रुपीज आणि 1 रुपी काहीतरी ते लेबर इथे 3 महिन्याचं जेव्हा या जेव्हा आलं रोप तेव्हा एवढं असेल ते. येस एक्झॅक्टली एवढंच असतं. येस आणि 1 महिन्याची साईज म्हणजे ते एवढं असतं. येस ओके. तुमची हे 2-3 पानं जास्त आलं म्हणजे फास्ट चाललंय. फास्ट नाही म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे चांगलं चाललंय. पत्ते की लंबाई भी अच्छी है। तना तो देख तना बन रहा ना 2 महीने की ज़रूरत। म्हणजे 45 च्या आसपास जाईल. पुन्हा नंतर 50 जाईल. आणि त्यांचा ग्रुप आहे 50 एकर्स बनाना आहे. आस्क हिम टू चेंज. म्हणजे 50 एकर लावले. 100 एकर 50 आहे आणि लागेल 50 आहे पातळी. एकसारखी लागवड आहे का मागे पुढे? नाही एकसारखी. एकाच वेळी लागवड झाली. महिना 1.5 महिन्यात गॅप असेल. आज पण लावली 8 दिवस. पण ही पद्धत 7x7 आहे. झिगझॅग पद्धत आहे आणि 70% फार्मिंग आहे. म्हणजे 70 म्हणजे प्लांटसाठी आणि 30% फक्त माणसांना चालण्यासाठी. हे चालण्यासाठी माणसासाठी. म्हणजे हे त्याच्या मुळे लांब पसरतात आणि मला फळ पहिलं फळ 10-11 महिने, दुसरं फळ 6 महिन्यांनी, तिसरं फळ 6 महिन्यांनी, चौथं फळ 6 महिने, असं 10 फळं घेता येते. विचार करा 24-25 महिन्यामध्ये 3 कटिंग घेतलं. 25 महिन्यामध्ये 2 वर्षामध्ये 3. सर मैं गुजरात में भी गया. सगळ्यांसमोर सांगतो गुजरात में गया. आय बीन टू दावेली काय दावत नाही बडोली नहीं वो वल्लभ स्टैचू स्टैचू डबोई वहाँ चंदगढ़ पे भी चंदवाड़ा भी जाके आया. वो ऑस्ट्रेलियन फार्मिंग भी देख के आया. आई एम दैट मच मुझे आई गो देयर सी. तो मुझे अंदर नहीं जाने दिया उन्होंने. नहीं दिया वो बाहर के बाहर. फिर वो आदमी को दिया. अगर वहाँ जाके कॉल करते तो हमारा रेफरेंस करके आपको जाना था. मालूम नहीं था तब. अरे बहुत गलती कर. नेक्स्ट टाइम हे असंच आहे. त्यांचं 8x8 आहे. म्हणजे एवढं लांब आणि 20-20 वर्ष फळ घेतात. हे आहेत समोर. म्हणजे तेच झाड 20 वर्ष आणि 6-6 महिन्याला. तिथला एक माणूस पकडला, त्याला पैसे दिले, त्यांनी मला थोडंफार सांगितलं. गुजराती आम्हाला एका एकराला फक्त 888 रोपं लावतात. 800 ते 900 त्याच्या 800 ते 900 जनरली 800चा स्पॉट आहे. 800 7 वाजता. आणि झिगझॅग पद्धत पण म्हणजे फळ घेतल्यानंतर काय करायचं? त्याच्यामध्ये 1 ते 2 पानं बाकी पानं उतरून